तसा आजचा दिवस आमच्यासाठी खास होता. कालपासूनच तयारीला लागलो होतो. गणपतीचं दर्शन घेतलं आणि प्रवासाला सुरुवात केली. प्रवास होता गावाकडे जाण्याचा. गावाकडे शेवटचा दिवस आहे सप्त्याचा आणि सप्त्याच्या शेवटच्या दिवशी छान काल्याचं कीर्तन ऐकायचं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निघालो होतो, पण तो उत्साह नव्हता दरवर्षीप्रमाणे. मुलंही तेवढे आनंदात नव्हते. मी दरवेळेस तुम्हाला शेअर करतच असते की किती आनंदात असतात ते प्रवासादरम्यान, पण आज जरा उत्साह त्यांचा कमीच होता. निसर्ग सुद्धा नाराज होता. वातावरणात ती चहलपहल नव्हती जी की गावाकडे जाताना लागते. आणि प्रवासादरम्यानच दीदीचा फोन आला, जे की आपल्या सगळ्यांचे लाडके अजितदादा पवार राहिले नाहीत. हे मन ऐकून सगळं मन सुन्न झालं आणि मग लक्षात आलं की निसर्ग सुद्धा किती नाराज होत असतो अशा एखाद्या महान व्यक्तीच्या जाण्याने. आता इथे आलो होतो आम्ही गावामध्ये आणि दरवर्षीप्रमाणे अजिबात यावर्षी कोणतीच गोष्ट केलेली नाही. सगळ्यांचे मन सुन्न झालेले होते आणि साध्यापणाने सगळा कार्यक्रम पार पडला. आम्ही वापस निघालो आणि या सगळ्या गोष्टी ऐकून मन इतकं हेलावून गेलं. निशब्द आहे मी. भावपूर्ण श्रद्धांजली दादा.